ट्रान्सलेट लावली. मला असं वाटतं की तुम्ही बोर झाले असं नाही मग का मला वाटतं आपको बोर होना ही चाहिए था. हम व्हायला पाहिजे होतं. नहीं हुआ. हम बोर नहीं, हम जोश में बोलने के आए. बाद आप मान लेंगे अभी. नहीं हुआ 4 दिन कैसे गए तो नहीं फिर भी आपको बोर नहीं हुआ. नेवर. महाराष्ट्र में आपको बोरवेल नहीं मालूम. बोर डाल के उसका अंदर में पाइप डाल के पानी निकालना. अभी हम बोर डालिए आपके अंदर में, आपके अंदर से पानी आना चाहिए. आता बोर मारलेला आहे. आता उपलत्या पाण्याचे झरे तुमच्यातून आपले आमीन हालेलुया. तो बोर हुआ नहीं अभी. आता बोर झाले की नाही? बोरवेल ओ हिसाब से बोरवेल. हाँ, बोरवेल. Praise God. So we pray, give God the glory for this beautiful time together. या उत्तम सुंदर छान वेळेबद्दल आपण देवाला सर्व गौरव देणार आहोत. Well, this is the last day. We will slowly and steadily complete all the chapter, all the topics we started on the first day. पहिल्या दिवशी आपण सुरुवात केलेले सर्व जे टॉपिक्स आहेत ते आज हळूवारपणे संतपणे शांतपणे आपण संपवणार. So today we will now in this time we will conclude our Bible study simplified portion. आणि आजचा जो विषय आहे पवित्र शास्त्राचा सरळ सरळ सरळतेने अभ्यास, तो अभ्यास आपण पाहणार आहोत. Right, and the portions, the study that we've been doing, as you all know, from Mark's Gospel, chapter 4. तुम्हाला सर्वांना ठाऊक असल्याप्रमाणे जो अभ्यास आपण सॅम्पल पॅसेज आहे तो मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35वं वचन 35 ते 41. Right, we were concentrating on these 6 or 7 verses. हे 7 जे वचन आहेत मार्क शुभवर्तमानातले ते वचनावर आपण भर देत आहोत. We learned to read it well to get the experience of a mountaintop experience. आणि आपण ते शिकलेलो आहोत की ते वाचायचे, मोठ्याने वाचायचे आणि डोंगराच्या वरचा जो भाग आहे पहाड़ी की चोटी वहां Here we saw a wide information which sometimes are necessary, sometimes are not necessary. आणि मग वरून आपण खूप मोठी माहिती पाहत आहोत. मग काही वेळेस ती आवश्यक आहे, काही वेळेस अनावश्यक आहे. Then we came down the valley to explore some basic details. Very minute details, I would say, very minute details. आणि मग वरून खाली आपण उतरलेले आहोत आणि आपण संशोधन करत आहोत त्या दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि बारीक सारीक गोष्टीचा तपशीलवार अभ्यास करत आहोत. What are the words in there? What is the grammar in there? You know, all that kind of small details. तर त्याच्यामध्ये शब्द काय आहे, त्याच्यामध्ये व्याकरण काय आहे, त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या म्हणी वाक्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी काय आहेत, त्या गोष्टी बारीक सारीक गोष्टीचा तपशीलवार अभ्यास आपण करत So आहोत. that we could have a feeling, we could have a very intimate and a very close feeling in the passage to understand what the passage is telling us. आणि मग त्याच्यातून आपल्याला एकदम अशा जवळची भावनिकता निर्माण झाली पाहिजे अशी जवळ. And then yesterday we have seen oh, where's mine? काल आपण पाहिलेलं आहे. Okay, I think I did not copy that. Yesterday we have seen the bridge. You know, we have seen how to connect then and there to now and here. आणि मग आपण जो पूल आहे तो पाहिलेला आहे. तेव्हा आणि तिथं आता आणि इथं, तेव्हा आणि तिथं आता आणि इथं, आणि त्यामधला जो ब्रिज आहे, जी पुली आहे, And this we call it as explanation. आणि मग यालाच आपण स्पष्टीकरण, जो ब्रिज आहे, जी पुली आहे, त्याला आपण स्पष्टीकरण म्हणतोय. So we try to explain what is in the mind of God when God allowed Mark to include this passage in his gospel writing. आता मग आपण या ठिकाणी पाहत आहोत की देवाच्या मनामध्ये काय आहे, जे देव बापांनी मार्काच्या मनामध्ये टाकलं आणि मार्काला ते लिहायला लावलं. मार्क शुभवर्तमान 4था अध्याय आणि 35 ते 41 वचन ते हे स्पष्टीकरण. So we try to explain what this passage talks about God. आणि मग आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं की देवबापाच्या संदर्भात हा जो अध्याय आहे तो काय म्हणत आहे. We try to explain what this passage is
where is it? Okay. Why the author wrote this, what he wrote? आणि मग या लेखकाने हा जो अध्याय आहे का लिहिला हे पण आपण पाहिलेलं आहे. And then we also try to explain, what is my relation, this passage tells me what is my relationship with God and what is my relationship with others. आता एवढंच केवळ नाही तर आपण याच्यामध्ये हे पण पाहिलेलं आहे की माझे देवबापाबरोबरचे योग्य नातेसंबंध काय आहेत आणि माझे इतरांबरोबरचे योग्य नातेसंबंध काय आहेत. So comparing with what happened then and there, we have, with the help of explanation, we connected it with what is in our daily life now and here. आता तेव्हा आणि तिथं याच्यामध्ये जो पूल आहे तो आहे स्पष्टीकरणाचा आणि मग आता आणि इथं याला आपण सहभागी झालेलो आहोत किंवा संयुक्त झाले आहोत तिथं भेटलेलो आहोत तिथं. And we have done these 3 steps. Now today we are going to do the last step, letting the Bible change you. आता 3 प्रकारच्या पायऱ्या आपण 3 दिवस पाहिलेल्या आहेत. आता चौथी आजची पायरी आहे आणि ती पायरी म्हणजे पवित्र शास्त्र आपल्या जीवनामध्ये काय बदल किंवा परिवर्तन घडवून आणतंय किंवा बायबलला परिवर्तन घडवून आणू द्या. Letting the Bible, because at the end of the day, the very purpose why the scripture is given to us is for us to change. आणि शेवटचा दिवस म्हणून एक महत्वाची बाब अशी आहे की देवबापाचं जे वचन आहे ते वचन आपल्याला का दिलंय की त्याने आपल्याला बदलावं, आपलं अंतःकरण बदलावं. Right? So that picture what we can build for this applying thing is this. आणि मग आपल्याला लागूकरण आपल्या जीवनामध्ये जे काही करायचं त्याचं चित्र हे आहे. Apply is letting the Bible change you. आणि ऍप्लिकेशन नाही, लागूकरण असं आहे की बायबलला पवित्र शास्त्राला वचनाला आपल्याला बदलू द्या. Let the Bible change you, not you trying to change yourself. If you and I try to change ourselves, friends, we will slide back again. आणि जर आपण मित्रांनो स्वतःहून बदलण्याचा प्रयत्न केला तर आपलं पतन होऊ शकतं. परंतु शब्द किंवा प्रश्न आहे किंवा बायबलने आपल्याला बदलू द्या, पवित्र शास्त्र आपल्याकडून म्हणजे आपण बदललं पाहिजे. And then we will look at God wants His word to change us and transform our lives. आता हे पण आपण पाहणार आहोत की देवबापाची काय इच्छा आहे, त्याला कशा प्रकारे पाहिजे की त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनाचं मत परिवर्तन, हृदय परिवर्तन व्हावं. When the word transform comes, the picture that comes in, that should come and that comes into our mind is. आणि ट्रान्सफर म्हणजे बदल परिवर्तन हा शब्द ज्यावेळेस येतो त्याचा अर्थ हा होतो की आपलं मन परिवर्तन व्हायला पाहिजे. This picture comes into our. आता आपल्या मनामध्ये हे चित्र येतं. What is this picture all about? हे कशा विषयीचं चित्र दिसतंय तुम्हाला? How this butterfly from the egg फुलपाखरू to the insect to the pupa and then to this beautiful butterfly can transform. आता हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं, ते अंड आहे, मग त्याच्यानंतर कीटक आहे, त्याच्यानंतर पिपा म्हणजे काय मला माहित नाही पण ते पिपा आहे आणि पिपानंतर ते बाहेर पडतं आणि बाहेर पडल्यानंतर असं सुंदर प्रकारचं फुलपाखरू तयार झालेलं आहे. Total transformation. पूर्णपणे परिवर्तन. What it was, it is not what it is when it is transformed. पहिलं कसं आहे तसं नाही, बदल झाल्यानंतर जे आहे ते अद्भुत आहे किंवा सुंदर आहे. Its habits are changed. त्याची वागण्याची पद्धत बदलली. देखो, when it was in the form of a kida, it was eating bitter leaves. आणि ज्या वेळेस तो किड्याच्या प्रकृतीमध्ये होता त्यावेळेस तो पानं खायचा, right? But when it became the butterfly, it's not eating bitter leaves anymore. It is enjoying the nectar in the flowers. आणि ज्या वेळेस ते त्या किड्यामधून आता फुलपाखरामध्ये रूपांतर झालेलं आहे तर फुलपाखरू आता जे कडू पान आहे ते खात नाही तर मध खातो, ते फुलामधला मध खातो. When it was an insect, it was bound to that particular tree only or to that particular branch only. ज्या वेळेस तो किडा म्हणून होता त्यावेळेस एका विशिष्ट झाडाला असं बांधून ठेवलेलं होतं त्याला. But when it became a butterfly, it has the freedom. पूरा दुनिया उसका होता है. आणि ज्या वेळेस ते छोटंसं सुंदरचं फुलपाखरू होतं त्यावेळेस त्याला स्वातंत्र्य आहे आणि संपूर्ण जगामध्ये ते फिरू शकतो. That's exactly what God wants us in our lives to happen.
आपल्या Total जीवनात transformation. आपल्या जीवनामध्ये देवबापाची हीच इच्छा आहे की आपलं पूर्ण हृदय परिवर्तन व्हावं In our conduct and in our character. आपल्या वागणुकीमध्ये आणि आपल्या गुणधर्मांमध्ये. So this morning we will now see why should we read and study the Bible expectantly, because God's word is alive, it is powerful and it is active. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत की आज सकाळी आपण देवाचं पवित्र अभिवचन का बरं अध्ययन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कारण In the book of Hebrews it is mentioned like this. आणि मग देवाचं वचन हिब्रीकरांच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सजीव आहे, सक्रिय आहे. Let me get that back. तर मेरा भाषण कर रहा था इसलिए मैं बोल रहा हूं. हां. तर आपण का अध्ययन करावं, त्याचं कारण असं आहे की देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे, कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. Hebrews chapter 4 verse 12 and 13 emphasizes this thought. आणि इब्रिकाचं पत्र याचा 4था अध्याय 4, 12 आणि 13 वर भर दिलेला आहे की काय आहे हे या प्रकारे देवाचं For वचन. the word of God is alive and active. देवाचं वचन हे सजीव आहे आणि सक्रिय आहे. It is sharper than the double-edged sword. कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. It penetrates even to divide the soul and the spirit. मज्जा आणि रज्जू आणि त्या आपलं जीव आणि आत्म्याला सांधून भेदून ते जातंय. It is so powerful, it can penetrate into the joints and into the marrows. आणि मग आपल्या सांधे मज्जा रज्जू याच्यामध्ये पण ते जातंय. It is so powerful that it will judge our thoughts and the attitudes of our heart. इतकंच केवळ नव्हे तर आपल्या अंतःकरणातले म्हणजे विचार कोणते शब्द ते समजून घेत, त्याला समजते ते. And the 13th verse says like this. Hebrew 4:13 says like this. इब्री लोकासपत्राचा 4था अध्याय 13 वचन. 13 वचनात असं म्हटलंय, Nothing in all creation is hidden from God's sight. देवबापापासून जी काही संपूर्ण सृष्टी रचलेली आहे, बनवलेली आहे, कोणतीही गोष्ट लपलेली नाही. Everything is uncovered and laid bare before the eyes of the Lord, to whom we must give an account. आणि मग देवाचे नेत्र सर्वत्र आहेत आणि देवबापाला एक दिवस आपल्याला सर्व गोष्टीचा लेखाजोखा देणं आहे. Therefore, म्हणून हम परमेश्वर की वचन का नजरअंदाज नहीं कर सकते. म्हणून परमेश्वराच्या पवित्र वचनाला आपण अनदेखा पाहून न पाहिल्यासारखं करू शकत नाही. We cannot take the risk, आपण ती जोखीम पत्करू शकत नाही. because we are going to be found wanted when we are going to stand in the presence of God. जेव्हा आपण देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये उभं राहू शकतो तेव्हा आपल्याला एक दिवस लेखाजोखा देणार. So when we seek to apply the Bible in our lives, we must try to do these three things. जेव्हा आपण बायबलचं पवित्र शास्त्राचं लागू करणं आपल्या जीवनामध्ये करत आहोत तेव्हा 3 गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. We must be able to we must be consistent with the content and with the intent of the Bible passage. आता त्या बायबल पॅसेज बरोबर आणि जे काही कंटेंट देवाच्या वचनाचं त्या अध्यायामध्ये आहे जे आहे त्याच्यावर आपलं लक्ष नीटनेटकं केंद्रित व्हायला पाहिजे. What I mean by consistent and consistent, what is the meaning of consistent? कन्सिस्टन्सचा अर्थ काय होते तुम्हाला माहित आहे का? मतलब मर्जी जब चाहे बाइबल पढ़ेंगे, तकलीफ में जाऊंगा तब बाइबल पढ़ेंगे, आपल्या मर्जीने आपण बायबल वाचणार किंवा मग जेव्हा आपण संकटात जाणार तेव्हा बायबल वाचणार. परिस्थिती तब हमारा अनुकूल नहीं है तो मैं बाइबल पढ़ूंगा. जेव्हा परिस्थिती अनुकूलच नाही मला मग मी बायबल वाचल. That is not consistent. त्याला कन्सिस्टन्सी म्हणत नाही, सातत्य म्हणत नाही त्याला. Consistency is like how we eat 3 meals a day. Of course, when you are fasting, you don't eat, no doubt. But we don't. Many of us are Bible fasting. आणि बऱ्याच लोकांना बायबलचाच उपवास आहे. We fast without Bible for years, sometimes for months. आणि खूप दुःखाने सांगावं वाटतं की बऱ्याच लोकांना बायबलचा वर्षापासून उपवास आहे, महिन्यापासून उपवास आहे. So whereas we are consistent, how we are consistent eating our 3 meals a day minimum. जसं आपण सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करतो, अर्थात जे लोक उपवासात आहेत त्यांनी करतो भाग वेगळा, परंतु सातत्याने जेवण करतो तसं बायबल वाचणं आहे. Our Bible study, what you call exercise or Bible study habit should be consistent. आपला पवित्र शास्त्र वाचण्याची जी पद्धत आहे, सराव आहे, तो त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. And not only we have to be consistent, but we have to be along with being consistent, we need to be consistent with the content, what the Bible says,
and what the Bible, what the Lord says. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात जे कंटेंट आहे, त्याच्यात जो मथळा आहे, त्याच्यात देव आपल्याला काय म्हणतो, बायबल आपल्याला काय म्हणतं, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. And then be specific in the changes that God wants us to do. आणि मग हे सुनिश्चित प्रकारचे बदल आपल्या जीवनामध्ये व्हावेत अशी देवाची इच्छा आहे. The areas that God wants us to change. अशा प्रकारचे काही विभाग आहेत आपल्या जीवनातले की तिथं आपण बदलावं ही देवाची इच्छा आहे. Be specific. in म्हणून your थोडंसं changes. निश्चित असा की कुठं आपल्याला बदलायचं. You know, when the prodigal son, when he was returning after his repentance, पश्चाताप केल्यानंतर उधळपुत्र बापाच्या घरी जेव्हा परत आला, you know, he was very specific. तो खूप स्पेसिफिक, निश्चित तर नाही म्हणता ना, निश्चित मतलब एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं. मी पश्चाताप केला, विशिष्ट म्हणू का, तो एका विशिष्ट संकल्पनेत होता. Let me explain. You know, when he came to repentance, he was very specific, saying, "I have sinned against God and against my father." आणि ज्या वेळेस तो पश्चाताप त्यांनी केला त्यावेळेस त्यांनी खूप निश्चित अर्थाने तो म्हटलं की मी देवाच्या विरोधात आणि स्वर्गाच्या विरोधात आणि माझ्या बापाच्या विरोधात पाप केलेला आहे. Very specific, very clear, in simple words I would say. उसमें कोई confusion नहीं, एकदम साफ सुथरा. आणि त्याच्यामध्ये काही गोंधळ नाही, एकदम साधं की तो निश्चिततेने म्हटला की मी माझ्या बापाच्या And विरोधात. then he was also, next step that he was specific is, he says, "I will go and tell my father, I am not worthy to be called your son. Accept me as a servant." आणि मग तो बापाच्या घरी जाताना तो म्हटला की मी आता पुत्र म्हणण्याच्या योग्यतेचा नाही, बापा माझा स्वीकार एक गुलाम किंवा एक दास म्हणून करा. देखो, एकदम you know, hitting the mark, hitting the point. आणि त्या पॉईंटला त्यांनी हिट केलं की आता मी तुमचा पुत्र म्हणण्याच्या लायकीचा नाही, मला एक गुलाम म्हणून स्वीकारा, So सर्वंट म्हणून स्वीकारा. when God is wanting us when God is leading us in the process of transformation, देव बाप ज्या वेळेस आपल्याला हृदय परिवर्तनाच्या प्रक्रियेमधून घेऊन जातो, don't be general, be specific. असं सामान्य राहू नका, रॅन्डम नको, तर निश्चित विशिष्ट की मला हेच करायचे. Yes. And then the third one is be honest with yourself. हा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे, आपण आपल्याबरोबर आपल्यासोबत पण प्रामाणिक असलं पाहिजे. Right. Many times, you know, we try to give a nice mask on our face. पुष्कळदा आपण आपल्या चेहऱ्यावर धार्मिकतेचा मुखवटा चढवत असतो. A servant of God mask on our face. आणि त्या मास्क जे लावलेला आहे मुखवटा, त्याचं नाव आहे देवाचा सेवक. Right. देवाचा सेवक असल्याचा आपण मुखवटा लावत असतो आपल्या And चेहऱ्यावर. we try to be so pious, so humble, so good. आणि मग आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी पवित्र आहे आणि मग मी खूप नम्र आहे आणि मी खूप प्रामाणिक आहे. So with that said, let us answer 4 questions. मग या गोष्टींना अनुसरून 4 प्रश्नांचे उत्तर आपण देणार आहोत. Right, we are giving you the last sheet for this particular topic. आणि मग तुम्हाला आता मी काही शीट देत आहे. Right, and we या are विशिष्ट टॉपिक these are the 4 questions that we will be answering while we are going to conclude our Bible study. आता हे जे 4 प्रश्न आहेत, आपण आपला पवित्र शास्त्राचा आजचा अभ्यास करत असताना या 4 प्रश्नांचे आपण व्यवस्थित रीतीने उत्तर देणार आहोत. Right, very simple questions but very straightforward. खूप साधे प्रश्न आहेत परंतु सरळ सोट आहे. Very simple but very straightforward. खूप साधे प्रश्न आहेत परंतु ते सरळ सोट आहेत. Because this is the purpose of the Bible study that we are doing. आणि मग हेच ते प्रश्न आहेत की आपण जी बायबल स्टडी जो अध्ययन करत आहोत सरळतेचा, त्याचे ते उत्तर मिळणार आहेत. So remember now, आता आठवणीत घ्या, we have done the first part. What you call learning to read the Bible well. That means we got the background of the passage. आपण पहिला पार्ट केलेला आहे, मोठ्याने पवित्र शास्त्र वाचणं. Then second step, we try to understand what the Bible says. पण दुसऱ्या विभागामध्ये आपण पाहिलं बायबल म्हणतंय तरी काय. Then the third step, yesterday we tried to understand what is in the mind of God.
तिसरी पायरी कालची आपण पाहिली, त्या प्रभागामध्ये आपण हे पाहिलं की देवाच्या मनात काय चाललंय. So putting all of those things now, aiming at for you now and here. आणि आता ह्या तीन गोष्टी एकत्र करून